आमदार आदित्य ठाकरे बोलतायत, थेट जाऊयात. ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करतो, मग ते पलंग असतील, सोफे असतील, खुर्च्या असतील, घरातली भांडी असतील, अनेक काही गोष्टी असू शकतात. ह्याला करायला काहीतरी 1 महिन्याचा तरी वेळ दिला पाहिजे ना. एकतर मुहूर्त ह्याने असा काढला गणपती बाप्पाच्या सणाच्या एवढ्या जवळ की धड ना कोणी आत्ता तिथे नवीन प्रवेश करू शकत, आणि चावी वाटपामध्येच एवढा वेळ काढलेला आहे की अनेक लोक आता गावी जातील किंवा घरात गणपती असतील, त्यानंतर पितृपक्ष लागेल. तर हे 15 दिवसाची जी अट आहे ती त्वरित रद्द करावी, लोकांची फसवणूक करू नये, आणि हे जे काही हमीपत्र मागत आहेत ते हमीपत्र देखील काढून टाकावं. कारण हेच लोक आहेत जे ट्रान्झिटमध्ये राहतात, जे तुम्ही बीडीडीतून त्यांना शिफ्ट केलं होतं. मग तुम्ही ह्यांनाच जर घरं देणार असाल आणि तुमच्या ट्रान्झिटमध्ये जर 2.5 वर्ष राहत असतील, मग तुम्हाला माहिती नाही की हेच लोक आहेत. करारनामा जो मागत आहेत त्याच्यावर देखील ॲड्रेसचे खूप घोळ झालेले आहेत, जे ताबापत्र देत आहेत. आता मला काही लोक सांगत होते की महिलांचं नाव असेल तर स्वतःचं नाव वेगळं, मग मिस्टरांचं नाव काहीतरी भलतंच दिलेलं आहे, आडनाव काहीतरी वेगळं दिलेलं आहे. जणू काय हे मतदार यादीच बनवत आहेत असं वाटायला लागलेलं आहे, फेक वोटर्सची. पण मुद्दा हाच आहे की चावी वाटपासाठी सिंगल विंडो सिस्टीम करावी, सोपी करावी, चाव्या लगेच देण्यात याव्या, जेणेकरून त्यांना घरातलं जे काम आहे ते सुरू करता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता जे नवीन घरात गेलेले आहेत काही ठराविक लोक, त्यांनी गृहप्रवेश केलेला आहे, त्यांच्याकडून मला सांगण्यात आलेलं आहे की अजूनही CCTV कॅमेरेज सुरू झालेले नाही आहेत. रेफ्युज एरियाचं काही ठिकाणी दारं बंद आहेत. आणि मुळात आत्ता जो गोंधळ माढाकडून होत आहे तो मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः लक्ष घालून, कारण त्यांच्या हस्ते ही चावी वाटप झालेलं आहे, कुठे अशी गंमत व्हायला नको की चावी वाटप पुठ्ठ्याचं झालं आणि पुढे घरच मिळाली नाही. तर म्हणून आज आवर्जून मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना विनंती करत आहे, म्हाडाला देखील सांगत आहे की जे काही तुम्ही पूर्ण ही प्रोसेस लावलेली, लांबण लावलेलं चावी वाटपासाठी, ते रद्द करून ही 15 दिवसाची अट एकतर रद्द करा, लोकांच्या सोयीसुविधा बघा. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जे सांगताय की तुमचं आता ॲफिडेव्हिट द्या की तुम्ही हेच आहात की तुम्हाला हे घर मिळालेलं आहे. तुमच्या ट्रान्झिटमध्ये 2.5 वर्ष लोक राहत आहेत, मग कोणाला ठेवलेलं तिथे तुम्ही? तर हे सगळं पाहूनच पुढची प्रक्रिया व्हावी. जवळपास सगळ्यांच्याच बाबत आता आहेत किती, 550 लोक आहेत. 550 लोकांमध्ये तुम्ही हा घोळ घालत असाल तर म्हाडा म्हणून यंत्रणा कशी चालली? सगळ्यांशी संपर्कात होतो आणि आमचे सगळे पदाधिकारी तिथे होते. पण मुख्य गोष्ट हीच आहे की आनंदाचा क्षण होता आणि आनंद आम्ही सगळ्यांनी साजरा केला. इमारत तयार आहे तिकडे संपूर्णपणे 2-2 वेळा तिकडे जाऊन पाहणी सुद्धा केली आहे. चावी वाटपाच्या कार्यक्रमापूर्वी तुम्ही सुद्धा तिकडे जाऊन पाहणी केली होती. मात्र 556 पहिल्या टप्प्यातील हे रहिवासी होते, त्यांना चावी न देण्याचं कारण काय? केवळ 26 जणांना चावी दिली जाते. नाही, तेच सांगितलं मी. कारण मुख्य गोष्ट हीच आहे, कारण आता अनेक लोक हा विचार करतात जर आम्हाला नवीन घरात जायचं असेल तर एकदा जाऊन बघायला तर पाहिजे घर कसं आहे. घरातलं जे काही फर्निचर असतं ते शिफ्टिंगला थोडा वेळ लागतो. घरी आता सणवार येत आहे त्याच्यासाठी थोडा वेळ लागतो. तर ही अवधी देणं गरजेचं आहे, काळ देणं गरजेचं आहे. मला वाटतं थांबवण्याचं कारण एकच आहे, कारण आपण पाहता जे एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फेलियर झालेलं आहे ते म्हाडातून दिसत आहे. बघा आता घाईघाईत म्हणजे 3-4 महिने तर इमारत तयार आहे. डीप क्लिनिंग किती वेळा करणार तुम्ही? सगळं झालेलं आहे. श्रेयवाद तुम्ही स्वतःचे होर्डिंग लावा, बॅनर लावा, जे काही करायचंय, पण आता ज्यांना तुम्ही चावी वाटप केलंय पुठ्ठ्याच्या चाव्या देण्याच्या ऐवजी खऱ्या चाव्या तर द्या. घरं पुठ्ठ्याची नाहीत हे नशीब. थांबा ना, हे पूर्ण होऊ द्या मग त्याच्यावर येऊया. आता बेस्ट काम जे झालं त्याच्यावर तर बोलू. एकामेकांना चाव्या मारतात बस. नाही, ट्रायल बॉल होता तो तसा खेळण्यात आला. नियोजन पुढे मागे झालं असेल तिथे तशी अंतर्गत जे काही थोडे फेरबदल होतील ते होतीलच पुढे. पण मुख्य गोष्ट म्हणजे ही ठराविक एका युनियनसाठी होतं. जो जनतेचा कल आहे, जो महाराष्ट्राचा कल आहे, मुंबईचा कल आहे, तो आपल्याला लवकरच दिसेल. ती ताकद 2 पक्ष एकत्र येण्याची, 2 भाऊ एकत्र येण्याची. एवढं हेडलाईन आणि एवढं सोशल मीडियावर चाललेलं आहे, कारण ज्यांनी हेडलाईन किंवा ज्यांनी सोशल मीडियावर चालवलं त्यांनी धसका तर घेतलाय. ट्रायल बॉल होता. आता खरं जेव्हा ओव्हर सुरू होईल तेव्हा तुम्ही बघाल. ठीक आहे ना, पण राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना कुठचेही कोणी नेते जाऊन भेटू शकतात. मी देखील मध्ये 1-2 वेगळे इश्यूज घेऊन गेलेलो. आमच्या पोलीस कॅम्पचा विषय घेऊन गेलेलो. माझी आता उपमुख्यमंत्री बरोबर भेट होणार आहे. ते पोलीस कॅम्पात आम्हाला जलकुंभ पाहिजे, त्याच्यासाठी फंड मागणार आहोत. तर ह्या भेटी होत राहतात. पण मला वाटत नाही काही गैर याच्यात.
सर बेस्टची निवडणूक झाली ती युतीमध्ये लढवली. एकंदरीत मनसे आणि ठाकरेंची शिवसेना ही एकत्रपणे निवडणूक लढवते, परंतु सेना भवनाबाहेर ही संपूर्ण निवडणूक जिंकल्यानंतर भाजपच्या माध्यमातून बॅनरबाजी झाली. त्यामध्ये फक्त उद्धव ठाकरेंना डिवचण्यात आलंय. अरे डर हमारा ही आहे तर करू देते ना, चालतं. पण तुम्हाला सांगतो ह्याच्यात पण कुठे ना कुठेतरी वोट चोरीचं येणारच आहे पुढे. आज बघा तुम्ही बिहारमध्ये जनतेचा कल कोणासोबत आहे? तेजस्वी राहुल गांधींसोबत आहे. किती गर्दी होते बघा. आणि ही जी परिस्थिती आहे महाराष्ट्रात असेल देशात असेल, काल पनवेलचं दिसतंय, आज कुलाब्याची बातमी आलेली आहे, अनेक ठिकाणी वोट चोरी झालेली. तर वोट चोरी ही सत्य परिस्थिती ही लोकांना कळायला लागलेली आहे. या निकालानंतर सुहास सामंत यांच्यावरती काही पक्षातील अंतर्गत नाराजी, आता अंतर्गत गोष्टी मी बाहेर नाही सांगू शकत. दोघांचा वापर झाला या निवडणुकीमध्ये असा पण आरोप केलाय सुहास सामंत यांनी. कशाचं? तेच मी सांगतो ना. आता काल संदीप देशपांडेजी काही बोललेले आहेत, सुहासजी बोललेले आहेत, अनेक गोष्टी बाहेर येतील. मुख्य गोष्ट हीच आहे, जरी निकाल काही लागला असेल तरी बीएसटी बद्दल आम्ही आमचं जे परखड मत आहे की बीएसटीला संपवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे आणि हे महायुती सरकार करत आहे ते आम्ही मांडत राहणार. आज राज ठाकरेंनी ट्रॅफिक संदर्भात मुख्यमंत्र्यांना सादरीकरण केले आहे. ट्रॅफिक संदर्भात अनेक विषय त्यांनी मांडलेले आहेत. आपली भूमिका मी त्याच्यात नव्हतो, पण अनेक नेते आम्ही पण देखील भेटत असतो, तर काही चुकीचं नाही. त्याची 9 वर्ष एशिया कप. बीएसटीच्या सबसिडीवरती आपली सत्ता होती. मात्र ज्या प्रकारे निकाल लागलेला आहे आता कामाची अपेक्षा काय असणार? अशी 11 वर्ष देशात कोणाची सरकार आहे बघा आणि असेच निकाल त्यांचे देखील लागतील. नवी मुंबई सिडकोमध्ये एक मोठा घोटाळा झालेला आहे. संजय शिरसाट यांच्यावर आरोप केला जातो. त्याच्यावर आम्ही नीट बोलणार आहोत. त्याच्यावर माहिती अधिकची मिळालेली आहे आम्हाला आणि योग्य वेळी आम्ही ती बातमी लोकांसमोर आणू. अर्थात कारवाई अपेक्षित आहे. पण दुसरी महत्वाची गोष्ट आपल्यासमोर जी मला मांडायची ती हीच आहे की आता काल परवाकडे एशिया कपचा स्क्वॉड आपल्या भारताच्या संघाचा जाहीर झालेला आहे. एका बाजूला आपण पाहिलं असेल, मला वाटतं मेच्या आसपासच पहलगाममध्ये अटॅक झाला. 36 लोकांना तिथे किंवा जास्तीच लोकांना मारलं गेलं, बंदुकी दाखवून धर्म विचारून वगैरे मारलं गेलं. भाजपानी देखील सांगितलं की हिंदू ही धर्म विचारून मारलं गेलं. सगळेच आपण पाहतोय की सिंदूर कसं पुसलं गेलं. पण हे झाल्यानंतर आपण जागतिक पातळीवर आपल्या खासदारांना पाठवलं, विरोधी पक्षाच्या खासदारांना पाठवलं, वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये पाठवलं आणि सांगितलं की पाकिस्तानच याच्या मागे आहे. आता आर्मी चीफ त्याच्याही पुढे जाऊन बोललेले आहेत की पाकिस्तानच्या मागे चायना देखील होतं. गेले अनेक महिने पाकिस्तान कसं आयसोलेट होईल ह्याच्यावर आपण विचार करत होतो. गेले अनेक महिने जगाला आपण सांगत होतो की IMFचं लोन असेल किंवा कुठचंही दुसरं लोन असेल पाकिस्तानला देऊ नका, कारण पाकिस्तानमधूनच दहशतवाद पुढे येत आहे. आणि आज जर भाजपचं सरकार कदाचित केंद्रात असतं तर आपल्या देशाचा संघ हा पाकिस्तान बरोबर खेळला गेला नसता. पण दुर्दैव असं आहे की ती जी भाजपा, जी देशभक्तांची भाजपा होती, वाजपेयी साहेबांची भाजपा होती, ती या सरकारमध्ये नाही. आणि दुर्दैव देशाचं हे आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.